Hey student, welcome back again in our channel and today we are going to discussing on kingdom fungi. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन किंगडम शिकायचा आहे. नवीन किंगडम आहे, चौथा किंगडम आहे जो इव्होल्युशननुसार प्लांट्स नंतर या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे, दॅट इज फंगी. ओके, फंजाय असं या ठिकाणी काही प्रोनाउन्सिएशन जे तर याचे येत असतात. ओके, तर बघा फंगसच्या बाबतीत आपल्याला शिकायचे. तर बघा ज्या शास्त्रामध्ये फंगसचा स्टडी केला जातो किंवा फंगीचा स्टडी केला जात असतो किंवा बुरशीचा अभ्यास केला जात असतो त्या शास्त्राला म्हणतात मायकोलॉजी. काय म्हणणार? मायकोलॉजी. ओके, मायकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ फंगी. ओके, मायकोलॉजी ही बायोलॉजीचीच एक ब्रांच आहे आणि या ब्रांचमध्ये कशाचा अभ्यास केला जात असतो? बुरशीचा. ओके, आता ही जी फंगी, तर या फंगीमध्ये येणारे जे सजीव आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहे तर त्यांचे गुणधर्म कोणते असतात या गोष्टी आपण या ठिकाणी शिकून घेऊया. पहिली थिंग कॉमन आहे या ठिकाणी, फंगस आर युकॅरियोटिक. म्हणजे बुरशी जी तर तिच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो. नॉन मोटाईल, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर बुरशी जाऊ शकत नाही. ओके, अँड हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. मोड ऑफ न्यूट्रिशन जे फंगसचं तर ते कसं आहे? हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी, दुसऱ्यांवर अवलंबून राहते बुरशी, स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करू शकत नाही. All the fungus have a filamentous and mostly they are multicellular and some are unicellular, for example yeast. बघा जनरली फंगस जे आहेत तर या फंगस कशा असतात? मल्टीसेल्युलर. आणि मल्टीसेल्युलर फंगस जर असेल तर अशा वेळेस ती फंगस कोणत्या ग्रुपमध्ये येणार? फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे तंतुमय. आलं लक्षात? फिलामेंटस जर फंगस असेल तर तिच्यामध्ये अनेक पेशी असणार. आलं लक्षात? आणि जर समजा फंगस ही ईस्ट असेल, ईस्ट माहिती आहे ना तुम्हाला, किण्व म्हणतो आपण त्याला, आलं लक्षात? तर किण्व हे एक पेशीय फंगसचा प्रकार आहे. मग याच्यावरनं आपल्याला काय लक्षात आलं की किंगडम फंगी जी आहे तर किंगडम फंगीमध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोघ्या प्रकारचे सजीव येत असतात. ओके, त्यानंतर अनादर कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं आपण, फंगी कन्सिस्ट लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज हायफे. फंगी जी आहे तर फंगीला लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते आणि त्या लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर किंवा दोऱ्यासारख्या आकाराच्या स्ट्रक्चरला म्हणतात हायफे. लुक ॲट दी डायग्राम. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. दिस इज ॲन हायफे. ओके, बघा हायफे मे बी सेप्टेड ऑर नॉन सेप्टेड. हे जे हायफे तर हे सेप्टेड पण असू शकतात, नॉन सेप्टेड पण असू शकतात. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये बघा, ही जी डायग्राम आहे तर ही डायग्राम दिलेली तुम्हाला सेप्टेड हायफेची आणि ही जी डायग्राम आहे तर या डायग्राममध्ये नॉन सेप्टेड हायफे. फरकमध्ये काय बघून घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात? सेप्टेड हायफे, नॉन सेप्टेड हायफे. बघा या ठिकाणी कंपार्टमेंट आहेत. आलं लक्षात? कंपार्टमेंट असलेले जे हायफे तर त्याला काय म्हणणार आपण? सेप्टेड हायफे. आलं लक्षात? आणि ज्याच्यामध्ये हे कंपार्टमेंट नसतील तर ते काय असणार आहे? नॉन सेप्टेड हायफे. ओके, नॉन सेप्टेड हायफे जे तर ते ज्यावेळेस मल्टीसेल्युलर असेल, म्हणजे हे सेप्टेड हायपेजी किंवा नॉन सेप्टेड हायपेजी तर हे युनिसेल्युलर पण असतात, मल्टीसेल्युलर पण असतात. जर समजा नॉन सेप्टेड हायपे मल्टीसेल्युलर असेल तर अशा वेळेस त्याला म्हणतात सिनोसायटिक हायपे. काय सांगितलं मी तुम्हाला? ज्यावेळेस नॉन सेप्टेड म्हणजे असं, आता हायपे काय लक्षात घ्या, मुळांचा आकार आहे हा. म्हणजे हे जे फंगस आहे तर याच्या जमिनीमध्ये असलेले जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे तर त्याला आपण हायपे म्हणतो. या लक्षात? मग हे बघा या ठिकाणी तुम्हाला असे कंपार्टमेंट दिसत आहे आणि इथं प्लेन आहे. ओके, मग हे जे प्लेन आहे हे काय आहे? नॉन सेप्टेड हायपे. या नॉन सेप्टेड हायपेमध्ये जर मल्टी न्यूक्लियाय असतील, असंख्य न्यूक्लियाय असतील किंवा न्यूक्लियस असतील तर अशा वेळेस अशा प्रकारच्या हायपेला सिनोसायटिक हायपे म्हणत असतात. नेक्स्ट कन्सेप्ट बघा, द हायपे टुगेदर फॉर्म अ नेटवर्क लाईक ऑर बॉडी स्ट्रक्चर कॉल्ड मायसेलियम. बघा हायपे आणि हा जो वरचा भाग आहे हे दोघं एकत्रित आल्यानंतर काय तयार होत असते? मायसेलियम. म्हणजेच काय? द बॉडी ऑफ फंगस इज कॉल्ड ॲज मायसेलियम. ओके, बघा पुन्हा महत्त्वाची थिंग, द सेल वॉल कंपोज कायटीन. हे जे हायपे असतात किंवा हे जे फंगस आहे तर या फंगसची जी पेशी भित्तिका आहे ती कशापासून तयार झालेली? कायटीनपासून तयार झालेली प्रोटीन आहे हे. ओके, पॉलिसेक्राइड. पॉलिसेक्राइड इज अ कार्बोहायड्रेट किंवा फंगल सेल्युलोज. फंगल सेल्युलोजच्या बाबतीत जर म्हणलं तर
फंगीमध्ये आढळून येणारा जो पॉलिसॅकराइडचा प्रकार आहे त्याला फंगल सेल्युलोज म्हणतात. ओके, तर असे सिंपल कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी कशाच्या बाबतीत शिकायला भेटत आहेत, फंगीच्या बाबतीत. ओके, त्याच्यानंतर इतर कॅरेक्टरच्या बाबतीत जर बघितलं आपण या ठिकाणी, तर इतर कॅरेक्टरमध्ये बघा फंगल डू नॉट शो क्लोरोफिल. फंगी जी तर फंगीमध्ये क्लोरोफिल जे तर ते आढळून येत नाही, दे लॅक क्लोरोफिल म्हणू आपण. म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट जे तर ते आढळून येत नाही फंगसमध्ये, म्हणून जनरली त्यांचा कलर जो आहे ग्रीन कलर सोडून बाकी सगळे कलर असतात त्याच्यामध्ये फंगसमध्ये, तुम्ही पाहिले तो लक्षात. त्यानंतर बघा जर समजा क्लोरोप्लास्ट नसेल तर क्लोरोप्लास्ट नसल्यामुळे काय करणार आहे, हे जे फंगस आहे हे फोटोसिंथेसिस घडवून आणणार का, नाही. फोटोसिंथेसिसचा प्रश्नच येत नाही या ठिकाणी, कारण आपण सुरुवातीला यांना काय म्हटलंय, हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणले, परपोशी ऑर्गॅनिझम म्हणले, दुसऱ्यावर अवलंबून राहणारे ऑर्गॅनिझम म्हणलोय. ओके, त्यानंतर दे स्टोर रिजर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. फंगस जे आहे तर फंगस रिझर्व फूड मटेरियल जो आहे म्हणजे स्वतःसाठी अन्न दुसऱ्याकडनं घेतल्यानंतर काही फूड जे तर ते साठवून ठेवत असतात, ते त्याला रिझर्व फूड मटेरियल म्हणतात. आणि हे जे रिझर्व फूड मटेरियल आहे हे कशाच्या स्वरूपात असते, स्टार्चच्या स्वरूपात असते. स्टार्च इज ऑल्सो पॉलिसॅकराइड. लक्षात, कार्बोहायड्रेटचा प्रकार स्टार्च सुद्धा पॉलिसॅकराइड मध्ये येत असतो. ओके, त्यानंतर बोथ सेक्च्युअल अँड असेक्च्युअल रिप्रोडक्शन सीन इन फंगी. फंगीस दे तर फंगसमध्ये दोघा प्रकारचं रिप्रोडक्शन आढळून येत असते, सेक्च्युअल पण आणि असेक्च्युअल पण. लक्षात. आता बघा, फंगी प्रोड्यूस अ केमिकल कॉल्ड फेरोमन्स विच लीड्स टू सेक्च्युअल रिप्रोडक्शन इन इट. बघा या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की फंगस जी तर फंगसमध्ये सेक्च्युअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे घडून येते, तर ही एक विशिष्ट प्रकारचा गंध तयार करत असते. फेरोमेन्स म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचा गंध किंवा वास म्हणू आपण. हा गंध तयार केल्यामुळे काय होत असते, या फंगसमध्ये जे स्पोर आहे तर ते स्पोर अट्रॅक्ट होतात आणि यांच्यामध्ये सेक्च्युअल रिप्रोडक्शन घडून येत असते. कशामध्ये, फंगसमध्ये. असेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत जर म्हणलं तर याच्यामध्ये बडिंग किंवा फ्रॅगमेंटेशन असे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतात. ओके, लक्षात आलं. मग फंगस काय आहे, तुम्हाला सांगितलं फंगस ही युकॅरियोटिक आहे, नॉन मोटाईल आहे, हेट्रोट्रॉपिक आहे, काही मल्टीसेल्युलर आहे ज्यांना फिलामेंटस फंगी म्हणतात, काही युनिसेल्युलर आहे त्याच्यामध्ये ईस्ट येत असते. त्याच्यानंतर दोऱ्याचा आकाराचं जे लांब स्ट्रक्चर आहे त्याला हायफे म्हटलं आपण. त्याच्यानंतर हे जे हायफे तर यांच्यामध्ये कंपार्टमेंट असतील तर त्यांना सेप्टेड हायफे म्हणतात, कंपार्टमेंट नसतील तर त्यांना नॉन सेप्टेड हायफे म्हणतात. लक्षात. त्यानंतर जर समजा नॉन सेप्टेड हायफेमध्ये मल्टीन्यूक्लियस जर आढळून येत असतील, जास्त न्यूक्लियस जर आढळून येत असेल तर त्याला सिनोसायटिक हायफे म्हणतात. ओके, त्यानंतर हायफे आणि जी पूर्ण हायफेचे नेटवर्क जे तर ते एकत्र कलेक्ट होऊन त्या ठिकाणी फंगसची बॉडी तयार होत असते, त्याला मायसेलियम असं म्हणलो आपण. त्यानंतर सेल वॉल जी फंगसची तर ती कायटीन, पॉलिसॅकराइड किंवा फंगल सेल्युलोजपासून तयार झालेली असते. त्यानंतर फंगी जे आहे तर फंगींमध्ये क्लोरोफिल पिगमेंट जे तर ते ॲब्सेंट असल्यामुळे फोटोसिंथेसिस घडून येत नाही. ओके, रिझर्व फूड मटेरियल स्टारच्या स्वरूपात आहे आणि रिप्रोडक्शन दोघा प्रकारचं या ठिकाणी फंगसमध्ये आढळून येत असते. ओके, दिस इज अन जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम फंगी. ओके, आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट बघायची, दॅट कन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन फंगी इज क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. बघा फंगस जी तर या फंगसला म्हणजे बुरशीला पोषक तत्वे कशा प्रकारे मिळतात, कोणकोणत्या मार्गाने मिळतात, त्या मार्गानुसार ही जी फंगस आहे तर हिला 3 ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आली. त्याच्यात एक आहे सॅप्रोफाईट, दुसरा आहे पॅरासायटिक आणि तिसरा आहे सिम्बायोटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, प्रत्येक मोड आपल्याला बघायचा आहे. पहिला आहे सॅप्रोफायटिक. लक्षात. सॅप्रोफायटिकच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर बघा, फंगी फीड ऑन डेड अँड डिकेंग ऑर्गॅनिक मटेरियल. म्हणजे ज्या बुरशीचा प्रकार कुजणाऱ्या पदार्थांवर जगतो त्या प्रकाराला काय म्हणत असतात, सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता कुजणारे पदार्थ पण कोणते, ऑर्गॅनिक मटेरियल. ऑर्गॅनिक मटेरियल कशाला म्हणतात बरं, सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये सुरुवातीला जीव असतो पण डेथ झाल्यानंतर त्याच्यातनं जीव बाहेर पडतो, म्हणजे सजीव असलेले जे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या मटेरियलला ऑर्गॅनिक मटेरियल म्हणत असतात. लक्षात.
बघा याच्यामध्ये उदाहरणाच्या बाबतीत जर म्हणलं रायझोपस, पेनिसिलियम, ॲस्परजिलस असे फंगीचे प्रकार येत असतात. ओके, हे मी का सांगतोय तर बघा तुम्हाला एखाद्या वेळेस ऑड वन शब्द विचारला जात असतो. ऑड वन कळते ना, 4 मार्काचा प्रश्न 100% किंगडम फंगीवर येत असतो. आलं लक्षात. त्याच्यामुळं ऑड वनचा जर क्वेश्चन विचारला तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट सॅप्रोफायटिक असा जर प्रश्न टाकला तर तुम्ही या ठिकाणी रायझोपस, पेनिसिलियम, ॲस्परजिलस हे काय आहेत, सॅप्रोफायटिक आहे. यांचं व्यतिरिक्त जर समजा अनादर एक्झाम्पल आलं त्यावेळेस तुम्ही काय सांगणार, दिस एक्झाम्पल इज नॉट सॅप्रोफायटिक. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय म्हणलो तुम्हाला मी, ज्या फंगसचा प्रकार ऑर्गेनिक सबस्टन्स, ते पण कोणत्या प्रकारचे, डेड ऑर्गेनिक सबस्टन्स मटेरियलवर जगत असतील तर अशा वेळेस त्या प्रकाराला सॅप्रोफायटिक असं म्हणत असतात, ज्याच्यात रायझोपस, पेनिसिलियम आणि ॲस्परजिलस असे प्रकार येत असतात. दुसरा जो प्रकार आहे तर दुसरा प्रकार आहे बघा पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. पॅरासाइट तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितले की वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहे पुन्हा रिपीट होणार आहे आणि प्रत्येक वेळेस आपण तेच प्रवचन घेऊन बसू शकत नाही. आलं लक्षात. म्हणून बघा तुम्ही प्रत्येक टर्म जी आहे तर ती नोट डाऊन करून घेत जा. ओके, बघा द फंगी ऑब्टेन न्यूट्रिशन फ्रॉम other living organism, either it plant or animal, and absorb nutrient from their host. ज्यावेळेस फंगी एखाद्या होस्टवर जगते, ज्यावेळेस फंगी एखाद्या होस्टवर जगत असते अशा वेळेस त्या फंगसचा प्रकाराला किंवा त्या मोड ऑफ न्यूट्रिशनला काय म्हणत असतात, पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मग ही जी फंगस आहे ही प्लांटवर पण जगू शकते, ॲनिमलवर पण जगू शकते. बघा आपल्याला एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. दाद होते बघा आपल्याला, दाद, दराद, खाज, खुजली म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात. तर ही या ठिकाणी फंगसमुळे होत असते, ती फंगस आपल्यावर जगत असते. मग तो फंगसचा प्रकार कोणता आला, पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहे तुम्हाला बघा, टॅफ्रिना आणि पक्सिनिया. कोणकोणतं उदाहरण सांगितलंय तुम्हाला, टॅफ्रिना आणि पक्सिनिया. दिज आर द एक्झाम्पल ऑफ पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा सिम्बायोटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सिम्बायोटिक म्हणजे काय, सोबत राहून परस्पर त्या ठिकाणी एकमेकांमध्ये एक्सचेंज करणारे. तर बघा फंगी विच फीड ऑन असोसिएटेड स्पेसीज फॉर म्युच्युअल बेनिफिट. ज्या फंगसचा प्रकार परस्पर फायद्यासाठी दुसऱ्या स्पेसीजवर जगतो, म्हणजे काही फंगसचे प्रकार असे असतात की जे झाडावर जगत असतात. आलं लक्षात. आणि झाडावर जगत असताना झाडाला जे काय फूड भेटते तेच फूड ते शेअर करत असतात. म्युच्युअल बेनिफिट म्हणतात त्याला, परस्पराचा फायदा. आता फायदा कोणाचा होतोय, फंगसमुळे झाडाला होतो आणि झाडामुळे फंगसला फायदा होतो. दोघांना एकमेकांना जर फायदा होत असेल तर अशा वेळेस त्याला म्युच्युअल बेनिफिट म्हणतात. आलं लक्षात. याच्यामध्ये लायकेन किंवा मायकोरिझा असे जे प्रकार आहे तर ते येत असतात. लायकेन जो प्रकार आहे तर त्याच्या बाबतीत जर आपण सांगितलं तर लायकेन आर अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंगी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायकोबियंट. लायकेन जो आहे तर लायकेन असा प्रकार आहे की जो अल्गी आणि फंगस या दोघांमधला कॉम्पोनंट आहे आणि त्याला मायकोबियंट असं सुद्धा म्हणत असतात. आलं लक्षात. पृथ्वीवर जर सगळ्यात अगोदर कोण वनस्पतींमध्ये आले असतील तर ते होते लायकेन्स. लक्षात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात लायकेन्स कशाला म्हणतात. ही झाडाची फांदी आणि या झाडाच्या फांदीवर हे अशा प्रकारचं या ठिकाणी जे प्लांटसारखं स्ट्रक्चर दिसते, पानासारखं स्ट्रक्चर दिसते, हे पान नसून लायकेन आहे. शैवालसारखा आकार असतो. तुम्ही बाहेर फिरायला जात असताना डोंगराळ भाग जो असतो तर त्या खडकाचा वरती हिरवगार असं त्या ठिकाणी लेयर आलेला असतो. एक प्रकारचा आपल्याला गवतच वाटते ते. लक्षात. पण तो जो बारीक लेयर असतो तर तो असतो लायकेन. लक्षात. बट लायकेन डू नॉट ग्रो नियर द सिटी बिकॉज इट इज मोर सेन्सिटिव्ह टू एअर पोल्युशन. लायकेन जे तर लायकेन सिटीजवळ ग्रो होत नाही, त्याची वाढ होत नाही. का वाढ होत नाही तर एअर पोल्युशन असल्यामुळे लायकेनची डेथ होऊन जात असते किंवा लायकेन मरून जात असते. म्हणून त्याची वाढ जी तर ती सिटीजवळ होत नाही. लायकेन जे तर जनरली तुम्हाला फॉरेस्टमध्ये पाहायला मिळत असते. ओके. तर हे होते अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन 3 प्रकार फंगसचे. ओके. त्यानंतर पुढचा आपल्याला अनादर प्रकार शिकायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ स्पोर फॉर्मेशन फंगी इज क्लासिफाईड इनटू 4 ग्रुप. फंगस जी आहे तर फंगसमध्ये स्पोर कशा प्रकारे तयार होत असतात
याचा वरून फंगसचे किती प्रकार पडलेत? 4 प्रकार पडले. ॲक्च्युअलमध्ये हे 4 क्लास आहेत फंगसचे, ज्याच्यात फायकोमायसेट्स, आस्कोमायसेट्स, बेसिडिओमायसेट्स आणि ड्यूटेरोमायसेट्स असे 4 प्रकार फंगसचे पडत असतात. आणि हे 4 प्रकार कशावरनं पडत आहे? अकॉर्डिंग टू फॉर्मेशन ऑफ स्पोर. स्पोर म्हणजे काय बरं? बीजाणू. स्पोर म्हणजे काय? बीजाणू. आलं लक्षात? म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये फुलं येत नाही किंवा फळं येत नाही अशा वनस्पतींमध्ये स्पोरद्वारे रिप्रोडक्शन होते, आपल्याला माहिती आहे. तसं फंगसमध्ये सुद्धा फुलं नसल्यामुळं ही जी ऑर्गॅनिझम आहे, तर या ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन हे स्पोरच्या मदतीने होणार आहे. ओके, तर पहिला आपण प्रकार बघणार आहे याच्यामध्ये बघा, फायकोमायसेट्स. कोणता प्रकार बघणार आहे? फायकोमायसेट्स. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्गल फंगी. फायकोमायसेटला दुसरं नाव काय आहे? अल्गल फंगी. अल्गीसारखी फंगी असते म्हणून याला आपण काय म्हणत असतो? अल्गल फंगी. बघा, मायसेलियम इज मेड अप फ्रॉम असेप्टेड सिनोसायटिक हायपे. ही जी अल्गल फंगी आहे, तर या अल्गल फंगीमध्ये जी फ्रुटिंग बॉडी ज्याला आपण मायसेलियम म्हणतो, तर ही मायसेलियम असेप्टेड सिनोसायटिक हायपेपासून तयार होत असते. म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्हाला असेप्टेड सेप्टेड सिनोसायटिक हायपे काय आहेत, आलं लक्षात? तर बघा, जे मल्टीन्यूक्लिएटेड असेप्टेड हायपे असणार आहे तर त्याला काय म्हणत असतात? सिनोसायटिक हायपे. आणि या सिनोसायटिक हायपेपासनं मायसेलियम जे तर ते कोणामध्ये तयार होत असते? फायकोमायसेट्स नावाचा जो क्लास आहे फंगीचा, तर त्याच्यामध्ये बघायला मिळत असतो. आलं लक्षात? फायकोमायसेट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज algal fungi. They commonly grow in moist and damp habitat on decaying organic matter as well as in aquatic habitat as parasite on plant. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की हे जे फंगस आहे किंवा आपण म्हणणारे अल्गल फंगी, तर ही अल्गल फंगी कुठं वाढ होत असते हिची? मॉइस्ट आणि डॅम्प हॅबिटॅटमध्ये. हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, ज्याला आपण सहवास म्हणतो. आलं लक्षात? हॅबिट म्हणजे काय बरं? सवय. आणि हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा. आलं लक्षात? मग या ज्या अल्गल फंगी किंवा फायकोमायसेट्सचे, तर ते कुठं राहत असतात? मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट. जिथं ओलसर जागा आहे किंवा कायम ओलावा राहतो अशा ठिकाणी फायकोमायसेट आढळून येत असतात. आणि जनरली हे जे फायकोमायसेट्स आहे हे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगत असतात. काही याच्यातले ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहे, म्हणजे आपण म्हणणारे पाण्यात पण राहतात. आणि काही जे तर ते पॅरासायटिक हॅबिटॅट आहे, म्हणजे झाडांवर पण किंवा झाडांच्या फांद्यांवर सुद्धा हे बुरशीचे प्रकार आढळून येत असतात. उदाहरण दिलेले बघा तुम्हाला, म्युकॉर, रायझोपस ज्याला ब्रीड मॉल्ड म्हणतात, अल्बिगो ज्याला पॅरासायटिक फंगस ऑन मस्टार्ड असं सुद्धा म्हणत असतात. डायग्राम पाहू शकतात. दिस इज कॉल्ड ॲज म्युकर, दिस वन इज कॉल्ड ॲज रायझोपस अँड दिस वन इज लास्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज अल्बिगो. हे तिघं उदाहरणं कशाचे? फायकोमायसेट्सचे. याच्यात उदाहरणांवर कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रकारे करा, कारण याच्यावरच तुम्हाला नीटला जो क्वेश्चन आहे तर तो विचारला जात असतो. लक्षात? तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, रायझोपस इज बिलॉंग्स टू डॅश डॅश क्लासेस. समजा त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं की रायझोपस जो आहे तर तो कोणत्या क्लासमध्ये येत असतो, लक्षात? किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट फायकोमायसेट्स, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ फायकोमायसेट, असा प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. अशा वेळीच तुम्हाला त्याचे उत्तर देत असताना जर तुम्ही स्टडी व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला उत्तरं चांगल्या प्रकारे देता येत असतात. ओके, त्यानंतर दुसरा फंगसचा जो प्रकार आहे दॅट इज ॲस्कोमायसेट. दुसरा कोणता प्रकार आहे? ॲस्कोमायसेट. ॲस्कोमायसेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक फंगी. ही जी ॲस्कोमायसेट आहे तर त्याला काय म्हणत असतात? सॅक फंगी. सॅक म्हणजे पिशवी. पिशवीचा आकाराचं स्ट्रक्चर असल्यामुळे ॲस्कोमायसेटला काय म्हणतात? सॅक फंगी. फायकोमायसेटला काय म्हणतात? अल्गल फंगी. ओके, लक्षात ठेवायचं. दिस फंगी आर मोस्टली मल्टीसेल्युलर. ॲस्कोमायसेट जे आहे तर त्या बहुपेशीय असतात. रेअरली याच्यामध्ये युनिसेल्युलर इस्ट बघायला भेटते. रेअरली म्हणजे दुर्मिळ, खूप कमी प्रमाणात. लक्षात? खूप कमी प्रमाणात आपल्याला ईस्ट जी
तर ती या ठिकाणी पाहायला मिळत असते. ईस्ट किण्वन प्रक्रियेसाठी यूज केला जाणारा हा एक फंगसचा प्रकार आहे. आलं लक्षात. दुधाचं दहीमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा ईस्टचा वापर केला जात असतो, लक्षात घ्या. बघा, द हायपे आर ब्रांचेड अँड सेप्टेड. याच्यामध्ये जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असणारे ज्याला आपण हायफे म्हणतोय, तर हे जे हायपे आस्कोमायसेट्समध्ये कसं आहे, ब्रांचेड म्हणजे फांद्या असणारे त्याला, आणि सेप्टेड म्हणजे त्या फांद्यांना पुन्हा कंपार्टमेंट असणारे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असणारे. ओके. सॅक फंगी आर अ डिकम्पोजर. सम ऑफ आर पॅरासाइट ऑर कॉफ्रोफिलस. बघा, सॅक फंगी जे आहे तर त्या काय आहेत, डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे काय, विघटक. म्हणजे जे काही पदार्थ आहे, समजा एखादं डेड बॉडी समजा, मग ती प्राण्याची असेल वनस्पतीची असेल, तर तिला कुजवण्याचं काम करणार, तिला डिकम्पोज करण्याचं काम करणार आहे, त्या बॉडीला विघटित करण्याचं काम करणार आहे. ओके. या सॅक फंगीमध्ये काही पॅरासायटिक आहे. पॅरासायटिक म्हणजे काय, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगणार आहे, आलं लक्षात. किंवा काही याच्यामध्ये कोप्रोफिलस आहे. कोप्रोफिलस म्हणजे काय, दोज फंगी विच इज फीड ऑन डग. काय सांगितलं तुम्हाला, दोज फंगी विच इज फीड ऑन डंग. डंग म्हणजे डंग, शेण म्हणतो आपण त्याला, आलं लक्षात. कावडंग माहिती ना तुम्हाला. तर या डंगवर जगणाऱ्या ज्या फंगसचे प्रकार आहे तर त्याला म्हणतात कोप्रोफिलस, आलं लक्षात. त्यानंतर बघा, मोरेल अँड ट्रफल्स आर दॅट आर कन्झ्युम ॲज अ फूड. या फंगसमध्ये मोरेल आणि ट्रॅफल्स असे दोन प्रकार येत असतात. ॲज यू कॅन सी द पिक्चर. बघा, या ठिकाणी तुम्हाला जो इमेज दाखवली त्या इमेजमध्ये हे आहेत मोरल अँड दिस वन इज ट्रफल्स. आता हे कशासाठी यूज केले जात असतात, फूड म्हणून, अन्न म्हणून खाण्यासाठी यांचा वापर केला जात असतो, ज्यांना आपण ॲक्च्युअलमध्ये मशरूम म्हणतो. पण ते मशरूम नसतात, मशरूम दुसऱ्या प्रकारामध्ये येत असतात, पण आपण यांना मशरूम म्हणत असतो, आलं लक्षात. हे जे मोरल आणि ट्रफल्स आहे तर यांचं आपण वेगवेगळ्या फूडच्या रेसिपीज तयार करण्यासाठी यूज करत असतो. त्यानंतर बघा, न्यूरोस्पोरा क्रासा इज अ युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल प्रोसेस. आस्कोमायसेट्समध्ये न्यूरोस्पोरा नावाची जी फंगस, या न्यूरोस्पोरा फंगसचा वापर काही जे अनुवंशिक गुणधर्म असतात किंवा वेगवेगळ्या ज्या बायोलॉजिकल प्रोसेस आहे तर यांचा स्टडी करण्यासाठी या न्यूरोस्पोरा क्रासा नावाची जी फंगस आहे तर तिचा यूज केला जात असतो. बघा, अनादर थिंग जर बघितलं आपण तर अनादर थिंग काय म्हणली तुम्हाला, द सेक्च्युअल स्पोर आर कॉल्ड अस्कोस्पोर अँड असेक्च्युअल स्पोर कॉल्ड ॲज कोनिडिओस्पोर. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की ही जी आस्कोमायसेट आहे या आस्कोमायसेट्समध्ये दोघा प्रकारचं रिप्रोडक्शन घडते, सेक्च्युअल पण आणि असेक्च्युअल पण. सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते कोणत्या स्पोरच्या मदतीने घडते, ॲस्कोस्पोरच्या मदतीने घडते. आणि असेक्च्युअल रिप्रोडक्शन कशाच्या मदतीने घडते, कोनिडिओस्पोरच्या मदतीने घडते. ओके. या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. उदाहरणाच्या बाबतीत बघा, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप, न्यूरोस्पोरा आणि सॅकरोमायसिस. ओके. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, दिस इज अन ॲस्परजिलस, this is an penicillium, this one is claviceps, then this one is neurospora and last one is saccharomyces. आता बघा, या ठिकाणी सॅकॅरोमायसिस जे तर त्याचं जे आपण म्हणणारे अल्कोहोल प्रिपरेशन जे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापर केला जात असतो. वाईन प्रिपरेशन वगैरे असेल किंवा बिअर प्रिपरेशन असेल तर याच्यामध्ये सॅकॅरोमायसिस सर्वायसी नावाची जी या ठिकाणी फंगसचा प्रकार आहे तर त्याचा डेफिनेटली यूज केला जात असतो. ओके. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे बघा, बेसिडिओमायसेट. बेसिडिओमायसेट इज कॉमनली कॉल्ड ॲज क्लब फंगी. बेसिडिओमायसेट्समध्ये येणारी जी फंगसचा प्रकार आहे तर त्याला काय म्हणत असतात, क्लब फंगी. क्लब फंगी का म्हणतात तर जनरली या फंगसच्या ग्रुपमध्ये फंगस जे आहे तर ते एकट्या नसतात, अशा सोबत सोबत असणारे, आलं लक्षात, म्हणजे ग्रुपमध्ये असणारे, म्हणून याला क्लब फंगी म्हणत असतात. दे आर ब्रांचेड सेप्टेड हायफे. म्हणजे हे जे बेसिडिओमायसेट्सचे तर या बेसिडिओमायसेटचं जे लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण हायफे म्हणतो तर ते फांद्या पण असणार आहे त्याला आणि सेप्टेड म्हणजे कंपार्टमेंट असलेलं असणार आहे. ओके. सेक्च्युअल रिप्रोडक्शन ऑकर बाय बेसिडिओस्पोर. या बेसिडिओमायसेट्समध्ये सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते कशाच्या मदतीने घडून येते, बेसिडिओमायसेटच्या मदतीने घडून येते.
अँड असेक्च्युअल रिप्रोडक्शन ऑकर बाय कॉनिडिया, बडिंग अँड फ्रॅगमेंटेशन. आणि असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते कॉनिडिया नावाचं स्ट्रक्चरच्या मदतीने घडून येत असते, किंवा बडिंग हा एक प्रकार याच्यामध्ये सुद्धा आढळून येत असतो. फ्रॅगमेंटेशन एक प्रकार दिलेला आहे तुम्हाला. लक्षात, तुकडे झाल्यानंतर त्याच्यापासून काय होणार आहे, नवीन फंगस तयार होणार आहे. लक्षात, बडिंगमध्ये काय होणार आहे, त्या फंगसवर बड तयार होणार, तो बड ग्रो होणार, ग्रो झाल्यानंतर पॅरेंट बॉडीपासून वेगळा झाला की ते बडिंगच्या प्रकारामध्ये येत असते. याच्यातले जे एक्झाम्पल आहे दॅट इज अगारिकस. अगारिकस ज्याला खरं मशरूम म्हणतात, आपण खातो ते मशरूम नसते, ते ट्रफल्स असतात. लक्षात, हे अगारिकस जे दॅट इज मशरूम. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलेले तुम्हाला गॅनोडर्मा. गॅनोडर्माचं या ठिकाणी कॉमन नेम आहे बघा, ब्रॅकेट फंगी असं सुद्धा म्हणतात त्याला. त्यानंतर ओस्ट्रिलिगो ज्याला स्मट म्हणतात, आणि पक्सिनिया ज्याला रस्ट म्हणतात. लक्षात, डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी दिस वन इज कॉल्ड ॲज अगारिकस, ज्याला मशरूम म्हणतोय आपण, याला म्हणतात गॅनोडर्मा. त्यानंतर हे जी तिसरी आकृती आहे हिला म्हणतात ओस्ट्रिलिगो, ज्याला स्मट असं कॉमन नेम आहे. आणि हा जो चौथा प्रकार आहे तर हा प्रकार आहे बघा पक्सिनियाचा. लक्षात, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, तर हे प्रकार जे तर ते आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये येत असतात, बेसिडिओमायसिट्समध्ये. याच्यावर कॉमनली प्रश्न विचारला जाणारा जो आहे तर तो हा की मशरूम इज बिलॉंग्स टू डॅश डॅश क्लासेस. मशरूम जे तर त्या कोणत्या क्लासमध्ये येत असतात, कोणत्या क्लासमध्ये येत असतात, बेसिडिओमायसिट्स. कितीतरी वेळेस विचारलेला आहे, कॉमन क्वेश्चन आहे. किंवा अगॅरिकस असं त्याचं ओरिजिनल नावानं सुद्धा हा प्रश्न विचारला जात असतो. ओके, त्यानंतर चौथा जो क्लास आहे फंगसचा दॅट इज डिटेरोमायसिट्स. चौथा क्लास कोणता आहे, डिटेरोमायसिट्स. ओके, तर डिटेरोमायसिट्सच्या बाबतीत जर बघितलं आपण, these are also called as imperfect fungi. डिटेरोमायसिट्समध्ये येणारे जो फंगसचा प्रकार आहे तर त्याला इम्परफेक्ट म्हणतात. म्हणजे व्यवस्थित त्याची रचना न झाल्यामुळे आपण त्यांना इम्परफेक्ट फंगी असं म्हणत असतो. दे आर ऑल्सो नोन फॉर असेक्च्युअल रिप्रोडक्शन. बघा, ॲज इट इज आपण सुरुवातीला काय सांगितलं की या इम्परफेक्ट फंगी याच्यामध्ये दोघ्या प्रकारचे रिप्रोडक्शन घडून येत नाही, यांची बॉडीचे स्ट्रक्चर व्यवस्थित डेव्हलप नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो, यांना इम्परफेक्ट फंगी. ओके, याच्या उदाहरणाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला अल्टरनेरिया. पहिलं उदाहरण कोणतं दिलेलं आहे तुम्हाला, अल्टरनेरिया. दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला कोलॅटोट्रिकम. दुसरं उदाहरण कोणतं आहे, कोलॅटोट्रिकम किंवा ट्रायकम असं सुद्धा म्हणत असतात. आणि तिसरं जे उदाहरण आहे तर ते आहे ट्रायकोडर्मा. तिसरं कोणतं उदाहरण आहे, ट्रायकोडर्मा. ओके, हे प्रोनाउन्सिएशन फक्त ऐकू नका, बोलण्याचा प्रयत्न करा, कारण बायोलॉजी तितकं सोपं नाही. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच येणार नाही बायोलॉजीमधलं. लक्षात, म्हणजे ज्यावेळेस मी प्रोनाउन्सिएशन करतो ते ऐकून तुम्हीही बोलण्याचा प्रयत्न करा. लक्षात, बघा डायग्राममध्ये बघा, दिस इज अन अल्टरनेरिया, दिस इज अन कोलॅटोट्रिकम किंवा कोलॅटोट्रायकम, देन दिस वन इज ट्रायकोडर्मा. ओके, तर एवढी उदाहरणं जे तर ते कशामध्ये येत असतात, क्लास डिटेरोमायसेटमध्ये. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची थिंग जी दॅट इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फंगी. आर्थिकदृष्ट्या फंगस जी किंवा बुरशी जी तर ती का महत्त्वाची, या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. कारण कोणताही घटक शिकल्यानंतर त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बायोलॉजीमध्ये येत असते. ओके, जो इकॉनॉमिकली बेनिफिशियल असलेला ऑर्गॅनिझम आहे तर तो डेफिनेटली या ठिकाणी तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. ओके, तर मॅनकाइंडसाठी किंवा ह्युमन बिंगसाठी या ज्या ऑर्गॅनिझम आहेत किंवा फंगस जे आहे तर या कशा प्रकारे मदत करत असतात किंवा त्यांना कशा प्रकारे उपयोगात येत असतात, या गोष्टी आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये शिकत असतो. तर पहिलं थिंग आहे बघा, रिसायकलिंग. आता या रिसायकलिंगमध्ये काय असते बघा, तुम्ही एक सिम्बॉल पाहिला असेल बघा, हा ग्रीन कलरचा सिम्बॉल असतो, त्याच्यामध्ये हे 3 ॲरो शो केलेले असतात. याचा अर्थ काय असतो बरं, रिसायकलेबल. याचा अर्थ काय असतो, रिसायकलेबल, म्हणजे याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. लक्षात, हे सिम्बॉल पाहिलं असेल ना तुम्ही, ग्रीन किंवा कागदाच्या वस्तू असतील, नोटबुक असेल तुमची, त्याचं बॅक साईडला दिलेलं असते. लक्षात, ज्या गोष्टी रिसायकलिंग केल्या जात असतात तिथं हा सिम्बॉल असतो. तर फंगस कशा प्रकारे आणि कशाला रिसायकल करत असतात, तर बघा, दे रिसायकलिंग द डेड अँड डिकेइंग मॅटर. आता एखादा सजीव मेला समजा, मग आयदर ती वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, त्याची बॉडी कुजवण्यासाठी
या ज्या फंगस आहे तर या मदत करत असतात. म्हणजे वनस्पती असेल किंवा प्राणी असेल त्याला सगळे जे मिनरल किंवा न्यूट्रिएंट जे ते कुठून भेटत आहेत, जमिनीतनं भेटत आहेत. मेल्यानंतर ते कुठं जाणार, पुन्हा जमिनीमध्येच जाणार आहे. मग हे रिसायकलिंग करण्याचं काम कोण करते, फंगस. त्यानंतर दुसरा उपयोग जर म्हणला आपण, मशरूम्स आर इडिबल फूड यूज बाय ह्युमन. मशरूम जे, तर मशरूम हे खाण्यायोग्य फूड आहे. लक्षात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन्स मिळवण्यासाठी ह्युमन बिंग जे तर त्याचा अन्न म्हणून वापर करत असतो मशरूमचा. सगळेच मशरूम हे इडिबल नसतात बरं. काही मशरूम जे तर ते खाण्यायोग्य नसतात आणि त्याच्यातला एक मशरूमचा प्रकार आहे बघा, टॉड स्टूल मशरूम. कोणता प्रकार सांगितला मी, टॉड स्टूल मशरूम. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो मशरूम आहे तर हा पॉयझनस मशरूम आहे, याला खात नाही. ओके. आता बघा, काही फंगस जे दॅट आर यूज इन मेडिसिन. काही फंगस कशामध्ये यूज केले जात असतात, मेडिसिन म्हणजे औषध निर्मितीमध्ये त्यांचा वापर केला जात असतो. बघा, सम फंगस प्रोड्यूस अँटीबायोटिक्स. काही फंगस जे तर त्यांचा वापर कशासाठी केला जात असतो, अँटीबायोटिक्स निर्मिती करण्यासाठी, प्रतिजैवीच्या लसी तयार करण्यासाठी फंगसचा वापर केला जाणार आहे. आणि या ज्या लसी तर त्या काय करणार आहे, दे कंट्रोल डिसीजेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे तर ते या अँटीबायोटिक्सचे तर ते कंट्रोल करणार आहे. पेनिसिलिन अँटीबायोटिक्स इज डिराइव्ड फ्रॉम कॉमन फंगी पेनिसिलियम. आता आपल्याला सगळ्यांना कॉमनली माहिती आहे बघा, पेनिसिलिन लस आहे ना, सगळ्यात पहिली शोधून काढलेली लस आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिल्या आहेत या गोष्टी, बेसिकमध्ये वगैरे असेल किंवा इतर जे व्हिडिओज असतील त्यांच्यामध्ये आपण पेनिसिलिन ऐकलंय. लक्षात. तर बघा, सगळ्यात पहिली जी वॅक्सिन आहे किंवा लस म्हणू आपण, तर ती कोणती तयार करण्यात आली होती, पेनिसिलिनची लस तयार करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये जो ऑर्गॅनिझम यूज केला होता तर तो कोणता होता, पेनिसिलियम. कोणती फंगस आहे, पेनिसिलियम. पेनिसिलियम जी तर ही फंगसचा प्रकार आहे जो मेडिसिन म्हणून यूज केला जात असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे तर ते कंट्रोल केले जात असतात. त्याच्यानंतर फंगस इज ऑल्सो यूज ॲज अ बायो कंट्रोल एजंट. काही फंगसचे प्रकार जे तर ते बायो कंट्रोल एजंट म्हणून सुद्धा केले जात असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं समजा क्रॉप आहे, समजा पीक आहे, समजा त्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट आले असतील, समजा किडे किंवा कीटक आले असतील समजा, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी या फंगसचा फवारा जर केला आपण, स्प्रे ऑन केलं समजा त्या क्रॉपवर, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण ते जे पेस्ट किंवा इन्सेक्ट जे तर त्यांना कंट्रोल करू शकतो बाय युझिंग फंगी. ओके. त्यानंतर फूड फॉइलेज. फूड फॉइलेजमध्ये जर बघितलं आपण, फंगीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉइलेज ऑफ फूड अँड इकॉनॉमिक लॉसेस ऑफ स्टोरेज फूड किंवा स्टोअर फूड. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की अन्न जे तर अन्न खराब करण्याचं काम कोण करते, फंगस करत असते. बघा, आपण चपाती समजा, तुम्हाला लास्ट टाइम पण उदाहरण सांगितलं होतं की आपण अंधारात जर चपाती 2-4 दिवस किंवा तुमची तिची जी समजा आपण म्हणणारे भांडे त्याच्यामध्ये बंद करून ठेवलं असेल, डब्यामध्येच उदाहरण घेऊ आपण, तर डब्यामध्ये बंद असेल समजा जे फूड येते, खूप दिवस झाले असेल, तर अशा वेळेस तिथं काय तयार होऊन जाते, फंगस तयार होऊन जात असते आणि त्याच्यामुळे अन्न जे तर ते खराब होऊन जात असते. स्पॉइलेज म्हणजे खराब होणे. लक्षात. त्याच्यानंतर साठवलेलं अन्न जे तर त्या ठिकाणी जरी बुरशी लागली तर अशा वेळेस आपल्याला जो आर्थिक तोटा आहे तर तो बसवू शकतो. लक्षात. काही लोक काय करत असतात, अन्नधान्य साठवून ठेवत असतात. अशा वेळेस तिथे बुरशी लागली की अन्न जे किंवा अन्नधान्य जे तर ते खराब होत असते. लक्षात. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज या ठिकाणी जो किंगडम शिकलो तो होता किंगडम फंगी. ओके. एक्झामच्या दृष्टीने, नीटच्या दृष्टीने हा फार इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. ओके. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा आणि ज्या रनिंग नोट्स आहे तर त्या व्यवस्थित राईट केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. ओके. ठीक आहे.